टाटा नेक्सॉन. नमस्कार. मस्त गाडी छान दिसत होती, टाटा नेक्सॉन डे आउट. आम्ही आज परत बाहेर चाललो होतो, बट आज जाता आता कळालं की बॅटरीचा इश्यू आहे. हा सिम्बॉल येत होता बॅटरीचा. जसंच इश्यू कळालं तसं जरा लोच झालो आम्ही सगळे. मेरे को फोन करने का ना, कारण की आम्ही सगळे चाललेलो, मावशी उधर क्या सब लेडी लोग नीचे वगैरे. बैठे ना, इसलिए गाड़ी तर मग पप्पाने मॅकॅनिकला बोलवलं, तरीही होत नव्हती. जम्प स्टार्ट वगैरे दिलं, जम्प स्टार्ट नाही. आम्ही बॅटरी लावून स्टार्ट केली. ह्या गाडीला असं फर्स्ट टाईमच झालं होतं. आम्ही ती बॅटरी, तरी पण त्या बॅटरीला 4 वर्ष झाली. ही नवीन बॅटरीच लावली होती, 4 वर्ष झाले. तेवढीच बॅटरी लाईफ असते आमची. फायनली गाडी चालू झाली. फायनली. हां, स्टार्ट दिली आम्ही. खूप बरं वाटलं. गाडी स्टार्ट झाली. मग आम्ही परत आमच्या रस्त्याला निघालो जिकडे आम्हाला जायचं होतं. तर तुम्ही व्ह्यू चेक करा, एवढं छान व्ह्यू आहे ना. पूर्ण डिटेलमध्ये बघा. मी फुल असं रेकॉर्ड केलं आहे. मस्त हिरवळ, झाडं, डोंगर. पुढे पुढे चेक करा. हा तर खूप लांबूनच घेतलं होतं आणि हे मी जवळ पोचलो. हे बिलकुल काय एडिटिंग वगैरे नाही आहे, रॉ व्हिडिओ आहे. मग आम्ही घेतला वडापाव. पप्पा बोलतच होते वडापाव खा. वडापाव खाऊन झाला आणि आम्ही परत निघालो आमच्या गावाला. तिकडे आम्ही परत झाडांना पाणी दिलं. आम्ही 8-8 दिवसांनी पाणी देत राहतो. जास्तही पाणी नाही द्यायचं म्हणून. पण ह्या टायमाला आम्ही ती जी हँडपंप होता, त्या हँडपंपला आम्ही रिपेअर करून घेतलं. खूप कठीण काम आहे यांचं. हेच आंब्याची झाडं खूप छान. इथे माझे व्हिडिओ टाकण्यावरती चर्चा चालू होती. पाण्याचा चहा करायचा, एकदम टेस्टी, मस्त लागतो. हे आम्ही जे रोप लावलं आहे त्याच्या बाजूचं सगळं सुकलेलं गवत काढत होतो, ज्याच्याने आम्हाला सोपं पडेल पाणी वगैरे द्यायला, कारण की ते गवत खूप झालेलं. हे 7 वर्ष झाले या झाडांना, आंब्यांच्या. हे माझ्या भावाने लावलं आहे आणि आता आम्ही लावलं आहे ते फक्त 2 वर्ष झालेत. म्हणजे हा 2रा वर्ष चालू आहे. तिकडे हा डॉगी पण आहे. नंतर सनसेट झालं. मस्त क्लायमेट झालं होतं, बट खूप थकलेलो. फायनली हँडपंप चालू झालं. आता इझिली पाणी येते, पहिले खूप ताकद लावायला लागायची. सगळं झालं, हे निघाले. नंतर मग मी जेव्हा गाडी स्टार्ट केली तर गाडी स्टार्टच होत नव्हती. गाडीमध्ये आज मॉर्निंगला जो प्रॉब्लेम झाला होता तोच परत आला होता. मग आम्ही कसं तरी माझ्या भावांना बोलून गाडी स्टार्ट केली. आम्ही कार टू कार करंट पास करून गाडी स्टार्ट केली आणि नंतर मग आम्ही एका डेस्टिनेशनला पोचून गाडीची बॅटरी चेंज करून दिली. कशी तरी करून आम्ही आणली गावावरून. आता नवीन बॅटरी चेंज करू, नवीन बॅटरी लावून घेऊ. जुनी बॅटरी
सगळं झालं, सगळं इकडे गोंधळ चालू आहे आणि यांना मशाला जायचं. आता हे मशाला जाण्यासाठी आलेत परत. सगळं झालं. आज सकाळपासून काय ना काय चालू होतं, तरी खूप थकलेलो. तरी आम्ही मग जेव्हा मशाला जायचं बोललो तेव्हा कसली एनर्जी आली. सगळे एकदम रेडीच झाले. मग आम्ही परत नाईटला मशाला गेलो. मी नाईटला फर्स्ट टाईम आलो होतो, पण रात्रीच्या टायमाला म्हसा एकदम छान दिसतो. आम्ही लास्ट टाईम मी व्हिडिओ टाकली तेव्हा आम्ही दुपारच्या टायमाला गेलो होतो. आणि रात्रीच्या टायमाला व्ह्यू, क्राऊड आणि खूप गर्दी पण असते आणि खूप छान पण वाटतं. आम्ही परत दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मार्केट फिरलो, शॉपिंग केली. आम्ही कुदळ वगैरे पण घेतली. आता झाडांसाठी लागणारच आहे. बस व्ह्यू चेक करा, खूप छान वाटत होतं. सगळ्यांनी रात्रीच्या टायमाला पण विजिट करा म्हसा. आजचा दिवस खूप हेक्टिक होता. आता फायनली घरी आलो आहे. बस काय नाही, आजसाठी एवढंच. बाय.